आता आपण पाहूया हरभराचं पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन. म्हणजे आपण याला 2 टप्प्यात करूया. पहिलं पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन आणि त्याच्यानंतर पेरणी झाल्यानंतरचं व्यवस्थापन. त्यामुळं आपल्याला हे व्हिडिओ शॉर्ट पण होतील, सुटसुटीत जेव्हा पाहिजे तेवढी माहिती मिळेल. तर पेरणीपर्यंत कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? आता जमिनीत ओलावा सध्या काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी थोडा कमी आहे आणि बरेच शेतकरी हरभरा पेरणीची घाई करतायत. कारण नंतर परत ओलून पेरायचं, त्याच्यापेक्षा जी ओल आहे त्याच्यावर पेरून टाकू. नंतर मग पाण्याची ज्याच्याकडे व्यवस्था असेल ते देतील, ज्यांच्याकडे नाही ते नाही देतील. त्यासाठी हरभऱ्याचं हे अत्यंत महत्त्वाचं व्यवस्थापन आहे. मला 2-3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. यावर्षी चंद्रपूर, नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर चारकोल रॉट, क्लोरॅशियम रॉट, त्यानंतर रायझोक्टेनिया हे जमिनीतले सोयाबीनचे मुळकूज, खोडकूजचे रोग मोठ्या प्रमाणात आले आणि हे रोग हरभऱ्यावर सुद्धा येऊ शकतात. कारण ते होस्ट प्लांट त्यांचं सोयाबीन पण आहे, हरभरा सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला यावर्षी विशेष काळजी हरभऱ्याचं रोग नियंत्रण करण्यासाठी, जमिनीतून होणाऱ्या बुरशीचा प्रसार थांबवण्यासाठी विशेष काळजी आपल्याला हरभऱ्यामध्ये घ्यायची आहे. तर हरभऱ्यामध्ये काय काय आपण करू शकतो? जमिनीची निवड हलकी, चोपन, निचरा न होणारी जमीन टाळा. मध्यम भारी किंवा भारी जमीन निवडावी. पेरणीपूर्वी मशागतीमध्ये खरीप पीक निघाल्यावर पाणी मुरण्यासाठी व मुळे खोल जाण्यासाठी खोल मशागत करावी. जमिनीत ओलावा असताना शेणखतात मिसळून ठेवलेला ट्रायकोडर्मा ट्रायकोबुस DX वापरावा. तुम्हाला शेत तयार करताना हरभऱ्यामध्ये ट्रायकोडर्मा हेच तुमच्या जमिनीतून पसार होणाऱ्या बुरशीजन्य रोगांना ट्रायकोडर्मास नियंत्रित करू शकतं. कोणतंही रासायनिक बुरशीनाशक तुम्हाला 8-10 दिवसापेक्षा जास्त काम करणार नाही. मात्र ट्रायकोडर्मा हा तुम्हाला जास्त काळ फायदा देत राहील. त्यामुळं चांगल्या गुणवत्तेचं ट्रायकोडर्मा ट्रायकोबुस DX याचे वैशिष्ट्य जर सांगायचे झाले तर WP जे वेटेबल पावडर ट्रायकोडर्मा आहे त्याच्यापेक्षा 10 पट काउंट जास्त आहे. पूर्णपणे पाण्यात विरघळतो, वापरायला सोपा आहे आणि स्पोर फॉर्म मध्ये, म्हणजे त्याला ओलावा मिळाला की तो सुप्तावस्थेतून चल अवस्थेमध्ये येईल. जर अनफेवरेबल कंडिशन आली तर पुन्हा सुप्तावस्थेत जाईल. पुन्हा फेवरेबल कंडिशन आल्यानंतर त्याचं काम मल्टिप्लिकेशन चालू होईल. त्यामुळे हा सगळ्यात चांगला ट्रायकोडर्मा आहे ट्रायकोबुस DX. याचा वापर तुम्ही शेत तयार करताना शेणखतात मिसळून किंवा कोरड्या म्हणजे ओलसर पोयट्याच्या मातीत मिसळून शेत तयार करताना टाकू शकता. रासायनिक खतं जे हरभऱ्याला देतात त्याच्यासोबत टाकू शकता. दोन्हीपैकी एक करा. त्यातल्या त्यात चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, अमरावती या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तर अतिशय जास्त काळजी घ्यावी लागेल. ट्रायकोडर्माचा वापर बीज प्रक्रियेला तर करायचाच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण शेणखतात मिसळून शेतात फेकून देणे किंवा रासायनिक खतामध्ये मिसळून हरभऱ्याला पेरणीसोबत देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पेरणीचा कालावधी कोरडोमध्ये 10 ऑक्टोबरच्या दरम्यान, म्हणजे तिथून आता तुमच्या पेरण्या चालू झाल्या असं म्हणायला हरकत नाही. जिथं संरक्षित ओलीत आहे तिथं 15 नोव्हेंबर पर्यंत सुद्धा तुम्ही हरभरा पेरू शकता. पण ओलीत आहे म्हणजे आता पेरायचं नाही असा त्याचा अर्थ नाही. तुम्ही बागायती जरी असेल तरी आता जमिनीच्या ओलाव्यावर जर निघत असेल तर चांगली गोष्ट आहे. तर 15 नोव्हेंबर पर्यंत संरक्षित ओलीत आणि अपवादात्मक 10 डिसेंबर पूर्वी, म्हणजे काही शेतकऱ्यांना कापूसही घ्यायचा आहे, कापूस काढल्यावर हरभराही घ्यायचा, पण त्याला तसं अपवादात्मक क्वचित जर तुम्ही केलं तर 10 डिसेंबर पूर्वी हरभरा पेरू शकता. हरभऱ्याचं पाणी व्यवस्थापन ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जर आता आपल्याला जमिनीत ओलावा असेल तर आपण लगेच हरभरा पेरावा ओलावा कमी होण्यापूर्वी. आणि जर ओलावा कमी झाला तर तिथे जमीन ओलून वापसा आल्यानंतरच पेरणी करा. जर ओलावा कमी असेल, उगून येण्याची शक्यता तुम्हाला कमी वाटते, तर मग जमीन तुम्हाला ओलवावं लागेल, वापसा होऊ द्यावं लागेल आणि नंतर मग पेरणी करावं लागेल. ओलावा कमी असल्यास गरजेनुसार पाणी द्या. शक्यतो गरज नसल्यास पाणी देऊ नका. योग्य ओलावा असल्यास फुलाच्या सुरुवातीला पाणी द्या. त्यानंतरची गोष्ट आहे, पेरणी झाल्यानंतर फुलाच्या सुरुवातीला आपण पाणी देऊ शकतो. पहिलं पाणी कळ्याची आणि फुलाची सुरुवात ही नंतरची गोष्ट आहे, आपण याला नंतर सुद्धा घेऊ. फक्त मला पेरणीपर्यंतचं जे व्यवस्थापन आहे, जमिनीत चांगला ओलावा असेल तर त्या ओलाव्याच्या भरोशावर तुम्ही पेरू शकता
आणि जर ओलावा योग्य नसेल, मला अर्धवट ओल वाटत असेल, उगवण बरोबर होईल का नाही त्यात शंका येत असेल, तर मग जमीन ओलून घ्या आणि नंतर पेरणी करा. ओली जमीन करून नंतर पेरणी करा. त्यानंतर जातींची निवड. हरभऱ्यामध्ये बघा, सगळ्यात प्रचलित आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लागल्या जाणारी जात जी आहे ती जॅकी 9218. ही जात सगळ्यात प्रचलित आहे, सगळ्यात जास्त प्रमाणात लागते आणि चांगली जात आहे. माझी सुद्धा आवडती जात आहे. उत्पादन क्षमता चांगली आहे. अनेक स्ट्रेस सहन करणारी जात ही जॅकी 9218 आहे. 2 नंबरला विजय आहे. ही जात काही भागामध्ये जसं अमरावती किंवा अकोल्यातला जो खारपान पट्टा आहे किंवा जो दर्यापूर वगैरे तिकडचा भाग आहे, अशा भागात अजूनही लागते. जळगावमध्ये रावेर वगैरे या भागात लागते. काही भागामध्ये विजय सुद्धा लागते. त्यानंतर 2 नंबरलाच आपण दिग्विजय सुद्धा म्हणू. दिग्विजय ही सुद्धा एक अतिशय चांगली उत्पादन क्षमता जास्त असलेली, कीड रोगाला कमी बळी पडणारी ही जात दिग्विजय. या 3 जातीपैकी कुठली निवडा किंवा तुम्हाला जर अनुभव असेल इतर ठिकाणी जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशाल याची लागवड करतात, पेरणी करतात किंवा राजविजय 2002, 2004, 202, 204 ह्या ज्या जाती आहेत. राजविजय हे तुमच्या मध्य प्रदेश मधल्या विद्यापीठाच्या जाती आहेत. याच्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांचा चांगला अनुभव आहे. त्यामध्ये फक्त डिस्कलर लवकर होतो हे जर सोडलं तर बाकी वैशिष्ट्य त्याचे सुद्धा चांगले, तुम्ही ते सुद्धा पेरू शकता. ICCV 10 एक जात आहे, विशाल आहे. विशाल साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवडीची जात आहे, ती तुम्ही पेरू शकता. विक्रम ही उभाट वाढणारी मशीन कटिंगची जात आहे, पण त्याचा शेतकऱ्यांना काही फारसा चांगला अनुभव आलेला नाही किंवा त्याचं उत्पादन क्षमता पाहिजे तशी आलेली नाही. त्यानंतर विक्रांत आहे आणि डॉलर किंवा PKV 2. बऱ्याच शेतकऱ्यांचे मला प्रश्न आहे, डॉलर बद्दल माहिती द्या. आता हा 2 प्रकारचा हरभरा आहे. एक तर डाळीचा हरभरा असतो आणि दुसरा म्हणजे भाजी करून खायचा, त्याला डॉलर म्हणतात. पांढऱ्या रंगाचा मोठा दाना असलेला म्हणजे डॉलर. डॉलरचं व्यवस्थापन काही फार वेगळं, आपल्या साध्या हरभऱ्यापेक्षा फार वेगळं व्यवस्थापन करण्याची गरज नाही. याला आपण सगळं सारखंच करू शकतो. फक्त एकच गोष्ट आहे, हरभऱ्यामध्ये बियाण्याचं प्रमाण जर आपल्याला पाहिलं तर जेवढा दाना ठोकर, जेवढा दाना मोठा, तेवढं एकरी बियाण्याचं प्रमाण जास्त लागतं. डॉलर जेवढा मोठा, आता PKV 2 जो आहे हा PKV कॉक 2 म्हणतात त्याला, जुनी जात आहे. हे डॉलर पैकी एक जात आहे, पांढऱ्या हरभऱ्याची जात आहे आणि याच्यापेक्षाही मोठे दाणे असलेले बाजारात काही लोकल कंपन्याचे तर नाही, पण काही लोकल बियाणं आहे की ज्याचा दाण्याचा आकार अजून मोठा आहे. तर जेवढा दाना मोठा तेवढं एकरी बियाण्याचं प्रमाण जास्त लागतं. इतर व्यवस्थापन सगळं आपण जसं आपल्या हरभऱ्याला करतो तसंच व्यवस्थापन करू शकतो. पण डॉलर बद्दल माझा अनुभव तुम्हाला सांगतो की याचं मर्यादित क्षेत्र आहे. जसं आपल्या साध्या हरभऱ्याची डाळ होते, बेसन होते किंवा इतर कुठेही वापरता येतं, तसं डॉलरचं बेसन करत नाही. तो फक्त हॉटेलमध्ये किंवा आपल्या घरी खाण्यासाठी, चण्याची भाजी करण्यासाठी वापरला जातो आणि त्यामुळं त्याचे एखाद्या वर्षी भाव चांगले असतात आणि एखाद्या वर्षी कमी असतात. नेमकं काय होतं की ज्या वर्षी भाव चांगले आहेत त्याच्या दुसऱ्या वर्षी खूप शेतकरी त्याची लागवड करतात आणि दुसऱ्या वर्षी त्याचं जास्त शेतकऱ्यांनी लागवड केली की आपोआप त्याची मागणी वाढते, मागणी कमी होते, पुरवठा वाढतो आणि मागणी कमी झाली, पुरवठा वाढला की भाव पडतात. त्यामुळं माझा अनुभव वैयक्तिक असा आहे की मी तर सांगेल शेतकऱ्यांना की ज्या वर्षी भाव जास्त आहे, आता समजा मागच्या वर्षात जर भाव जास्त असले तर यावर्षी खूप शेतकरी डॉलर लावणारे, आपण अशा वर्षी टाळायचं. ज्या वर्षी भाव कमी आहे तर त्या वर्षी तुम्ही त्याचं क्षेत्र वाढवायला हरकत नाही, कारण शेतकरी भाव कमी असल्यामुळे लावणार नाही, त्यामुळे कमी त्याचा पुरवठा राहू शकतो, तर भाव तुम्हाला चांगले मिळू शकतात. ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला शेतकऱ्यांना सांगायची होती. त्यानंतर हरभऱ्याचं जातींबद्दल, वैशिष्ट्यांबद्दल, आता आपल्याला एवढ्या मोठ्या जाती आहेत, यातल्या निवडक 3 जातींबद्दल, 2 जातींबद्दल मी माहिती देतो. त्यातला जॅकी 9218, आपलं बुस्टरचं जॅकी 9218 हे बियाणं तुम्हाला बाजारात मिळेल. यावर्षी बियाण्याचा तुटवडा आहे. प्रत्येक शेतकऱ्याला बियाणं मिळेल का नाही याची खात्री नाही, त्यामुळे मी आज SMS सुद्धा पाठवला होता की मिळाल्यास बुस्टर, जॅकी किंवा दिग्विजय बियाणं घ्या.
कारण बियाण्याचा पुरवठा खूप कमी आहे, मागणी जास्त आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल याची खात्री नाही. तर जॅकी 9218 आहे, हे बुस्टरची बॅग आहे, त्यामुळे आपण त्याला बुस्टर जॅकी 9218 म्हणतोय. 2007 मध्ये प्रसारित झाला. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून. जमीन मध्यम बारी लागते, हवामान सारखंच लागतं सगळ्यांना. जिरायतीमध्ये 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर आणि बागायतीमध्ये 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत आपण पेरणी करू शकतो. जॅकीचं एकरी प्रमाण 25 किलो आपण वापरायचं. पिकाचा कालावधी 105 ते 110 दिवस आहे आणि हा एक सगळ्यात प्रचलित, सगळ्यात जास्त क्षेत्रावर पेरल्या जाणारी आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना आवडणारी जात आहे. मिळाल्यास बुस्टर जॅकी 9218 घ्या. नाही जर मिळालं तर मग तुम्ही चांगल्या कुठल्या कंपनीचं दुसरं बियाणं घेऊ शकता. पहिलं प्राधान्य जर मिळालं तर या बुस्टरच्या जॅकीला द्या. दुसरं बुस्टर दिग्विजय. ही दिग्विजय सुद्धा एक चांगली जात आहे. हिच्यामध्ये साधारणतः 2006 मध्ये ही प्रसारित झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जात आहे आणि हिचं साधारणतः दाण्याचा आकार थोडासा जॅकीपेक्षा मोठा आहे आणि जॅकीपेक्षा थोडा मोठा असल्यामुळं एकरी बियाणं 25 ते 30 किलो याचं पेरायचंय. पिकाचा कालावधी हा 90 ते 95 दिवसाचा आहे. थोडंसं जॅकीच्या तुलनेत थोडंसं लवकर येणारी ही जात आहे आणि मर रोगाला प्रतिकारक्षम उत्पादन क्षमता टपोरे दाणे महाराष्ट्रासाठी प्रसारित आहे. जर मिळालं तर तुम्हाला बुस्टरचं दिग्विजय, तर हे तर फारच कमी आहे. जॅकी आणि दिग्विजय ह्या दोन जातीच यावर्षी आपण दिली आहे आणि त्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी आहे. तर तुम्हाला मिळालं तर दिग्विजय सुद्धा घेऊ शकता. नाही तर मग तुम्हाला ज्या काही दुसऱ्या जाती, तुम्हाला जर राजविजय आवडीचा असेल, विशाल असेल, ICPL 10 असेल किंवा तुमचं विक्रांत, विक्रम वगैरे ह्या जाती तुमच्या आवडीच्या किंवा पाहण्यातल्या किंवा तुम्हाला खात्री असेल तर त्या जाती तुम्ही पेरू शकता. हरभरा बीज प्रक्रिया. आता ही बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये आपल्याला गरज काय तेवढंच घ्या, विनाकारण जास्त खर्च करू नका. या इथे बऱ्याच कंपन्या ज्या आहे बीज प्रक्रियेला रासायनिक बुरशीनाशक शिफारस करतात. जे रासायनिक बुरशीनाशक 8 ते 10 दिवसच काम करतात, त्याच्यावर काम करत नाही. पण त्या कंपन्यांच्या प्रतिनिधींना टार्गेट असतात आणि जे बुरशीनाशक भाजीपाल्यात वापरायची ते बुरशीनाशक इकडं बीज प्रक्रियेला, सोयाबीनच्या फवारणीला, कापसाच्या फवारणीला. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की कापूस तुम्ही इतके महागडे बुरशीनाशक फवारले आणि आपण शिफारस केलेले एकदम स्वस्तवाले बुरशीनाशक फवारले, तोही कापूस तसाच आहे आणि हाही कापूस तसा आहे. सगळे कापूस सारखे. त्यामुळे विनाकारण तुम्ही एवढे महागडे बुरशीनाशक का फवारता? सोयाबीन मध्ये सुद्धा मी पाहिलं हे बुरशीजन्य रोग आले. मी म्हटलं होतं काही फवारू नका, काही फायदा होणार नाही. फक्त फार फार तर तुमच्या समाधानासाठी 19-19-19 फवारा. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना, बऱ्याच विक्रेत्यांनी, कंपनीवाल्यांनी मिसगाईड केलं. खूप महागाचे बुरशीनाशक सोयाबीनवर फवारले आणि त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळं आता इथे बीज प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्हाला जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा जर लावलं तर त्याचं मल्टिप्लिकेशन जमिनीत आपोआप ओलावा मिळाल्यानंतर ती वाढत जाणार आणि रासायनिक बुरशीनाशक जर वापरलं तर ते आपोआप कमी कमी होत जाईल. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, हरभऱ्याला ट्रायकोडर्मा लावल्याशिवाय हरभऱ्याची पेरणी करू नका. त्यातल्या त्यात यावर्षी अत्यंत महत्वाचं आहे, यावर्षी ट्रायकोडर्मा लावल्याशिवाय हरभरा तुम्ही पेरू नका. कारण जास्त रोग जमिनीमध्ये, त्यातल्या त्यात विदर्भातल्या जमिनीमध्ये तर खूप जास्त रोग आहे यावर्षी. सोयाबीनचे रोग जे आहे त्याचे स्पोर्स जे आहे ते जमिनीतच आहे. मराठवाड्यात तर लावा, पण विदर्भामध्ये लावल्याशिवाय आणि फक्त ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करून होणार नाही. तुम्हाला ते शेणखतासोबत किंवा रासायनिक खतासोबत सुद्धा द्यायचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं ट्रायकोडर्मा सगळ्यांनी लावायचा आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या शेतामध्ये कटवर्म, मस्या किंवा म्हैस ज्याला म्हणता तुम्ही, ती कीड जर मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी आढळते, त्यातल्या त्यात मी काही ठिकाणं सांगतो. जसं आपण बुलढाणा जिल्ह्यात जर गेला तर संग्रामपूर तालुका आहे, जळगाव जामोद आहे, त्यानंतर अकोल्यामध्ये तेल्हारा अकोट तालुका आहे, त्यानंतर तुमचं अमरावतीमध्ये दर्यापूर, भातकोली, अंजनगाव, सुरजी हे तालुके आहेत. किंवा अजून काही ठिकाणी जिथं रोप उकून आल्याबरोबर कट केलं जातं, अशा कटवर्म किंवा म्हैस या किडीचा प्रादुर्भाव जर भविष्यात येणाराची शंका असेल, तुम्हाला याची शंका असेल, किंवा पांढऱ्या मुळांचा चांगला विकास व्हावा याच्यासाठी
सुद्धा तुम्ही रिहांशची बीज प्रक्रिया करू शकता. रिहांशमुळे कटवर्मचं नियंत्रण तर होईल, पण पांढऱ्या मुळांचा विकास सुद्धा चांगला होतो. आणि त्याच्यासोबत जोडीला तुम्ही रायझर घेऊ शकता 5 मिली, रिहांश प्रति किलोला 5 मिली. नाही रायझर वापरायचं तर पाणी जरी घेतलं चालते, 5 मिली पाण्यात 5 मिली रिहांश वापरू शकता. आणि जर कटवर्मचा त्रास होईल असं तुम्हाला वाटत नसेल तर मग हे घेऊ नका. फक्त ट्रायकोबूस्ट डीएक्स घ्या. 3 ते 5 ग्रॅम, एका किलोला 3 ते 5 ग्रॅम घ्यायचं आणि तेवढंच पाणी टाकायचं त्यात. 3 ग्रॅम म्हणजे 10 किलोला 30 ग्रॅम जर घेतलं तर 30 मिली पाणी. 30 किलोच्या बॅगला 100 ग्रॅम ट्रायकोबूस्ट घेतलं तर 100 मिली पाण्यात ते ट्रायकोबूस्ट विरघळून घ्यायचं आणि नंतर त्याची बीज प्रक्रिया करायची. लगेच ते सुकून जातं, सुकू द्यायचं त्याला आणि पेरणी करा. आता पूर्वी आपण ट्रायकोडर्मा वेटेबल पावडर जे देत होतो ते पेरणीच्या गिअरमध्ये अडकत होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करताना अडचण जायची. आता मात्र हे ट्रायकोबूस्ट डीएक्स जे आहे हे 100% पाण्यात विरघळतं आणि ते पाण्याला बियाला जर आपण ट्रीटमेंट केली तर बियाण्याला आपोआप चिटकून जातं. त्यामुळे गिअरमध्ये अडकण्याची आता अडचण नाही. तर हे ट्रायकोबूस्ट डीएक्स हे नक्की लावा. स्पोर फॉर्म मध्ये आहे. ओलावा मिळालं, त्याचं मल्टिप्लिकेशन चालू झालं, ओलावा संपला की लगेच स्पोर फॉर्म मध्ये जाईल. परत ओलावा मिळाले की परत वाढणं चालू होईल. त्यामुळं ट्रायकोबूस्ट डीएक्स हे आपण तिथं वापरू शकता. बीज प्रक्रिया ही सगळ्यात महत्वाची. तर हे झालं बीज प्रक्रिया. प्रत्येकानं बीज प्रक्रिया नक्की करा. हरभऱ्यामध्ये बीज प्रक्रिया केल्याशिवाय आपल्या हरभऱ्यामधील मर रोग, चार्कोल रॉट, क्लोरेशियम रॉट, त्यानंतर रायझोक्टोनिया किंवा अजून काही जमिनीतल्या बुरशीचे जे रोग आहे ते नियंत्रित होणं शक्य नाही. नंतर आपण हरभरा मरायला लागल्यानंतर त्याच्यावर काय करू असं विचारतो किंवा काही शेतकऱ्यांना वाटतं मी ट्रायकोडर्मा वापरला होता तरी मेला. तर तुमच्या जमिनीत एक तर पहिली गोष्ट ट्रायकोडर्मा हा चांगल्या गुणवत्तेचा असावा. आता मागच्या वर्षीपर्यंत डीएक्स फॉर्म मधलं ट्रायकोडर्मा तर मला नाही आठवत कोणत्या कंपनीचं होतं. कोणाचं असलंही तरी ते किती लोकांनी वापरलं. वेटेबल पावडरचा काउंट कमी असतो त्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन लवकर होत नाही. मात्र आता डीएक्स आलंय, त्याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा लवकर होते आणि तो लवकर तुमच्या रिझल्ट दाखवणं चालू करतो. त्यामुळं काही लोकांनी वापरून सुद्धा रिझल्ट आले नसतील, मर लागली असेल तर एकतर तो ट्रायकोडर्मा चांगल्या गुणवत्तेचा किंवा लवकर मल्टिप्लाय होणारा नसेल किंवा तुमच्या जमिनीत बुरशी ही खूप जास्त प्रमाणात असली तर ट्रायकोडर्मा काय करतं, त्याच्या संपर्कात जेवढी येईल तेवढ्या बुरशीला मारते. नवीन बुरशी जे जर जास्त असेल आणि तिथे ट्रायकोडर्मा पोहोचला नाही तर ते झाडं मरू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला खतासोबतही टाका म्हटलं किंवा जमीन तयार करताना टाका म्हटलं आणि बीज प्रक्रिया सुद्धा करा. आता तुम्ही बुस्टरचं बियाणं जर घेतलं म्हणजे हे आपलं दिग्विजय, बुस्टर दिग्विजय किंवा बुस्टर जॅकी जर घेतलं तर याच्या बियाण्यासोबतच बॅगमध्ये आपण ट्रायकोडर्मा दिलंय. 10 किलोच्या बियाण्यासोबत 40 ग्रॅम ट्रायकोडर्मा दिलंय. 30 किलो बियाण्यासोबत 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा ट्रायकोबूस्ट डीएक्सचं पाकिट याच्यात दिलंय. ते नक्की लावा, न चुकता ते लावा, कारण ते अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्ही घरचं विकत बियाणं घेतलं, आपलं घरचं बियाणं घेतलं किंवा दुसऱ्या कंपनीचं बियाणं घेतलं तर त्यात तुम्हाला थायरमची पुडी असेल. ते थायरम एकदा नाही लावलं चालेल, पण तिथं ट्रायकोडर्मा हरभऱ्याला बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाचं आहे. मी वारंवार सांगतो कारण मला माहिती आहे अजून 1 महिन्यानं तुमचे मॅक्झिमम प्रश्न हे राहतील की हरभरा मरतोय, हरभऱ्याचे मुळं सडले, हरभऱ्याचं खोडाला डाग पडले. तर हे प्रश्न तुमचे टाळावेत. तुम्हाला एकरी बियाणं जास्त वापरण्याची गरज नको, कारण बरेच शेतकरी हरभऱ्याचं एकरी बियाणं, आता मी पुढे येईल तिथे सांगतो मी तुम्हाला. तर आपल्या याच्यासोबत हा बुस्टर बियाणं जर घेतलं तर त्याच्या आतच ट्रायकोडर्मा डीएक्सचा पाऊच आहे. पेरणी पद्धत आणि अंतर, एक सेकंद, मला तुमचं बियाण्याचं प्रमाण दिलेलं आहे का हे एकदा पाहूया. नाही, बघा एक मुद्दा इथे सुटला प्रेझेंटेशन मध्ये घ्यायचा, तर तो मी तुम्हाला इथे कव्हर करतो. हरभरा एकरी बियाणं किती वापरायचं, तर याच्यामध्ये गणित आहे. साधारणतः बारीक दाण्याच्या हरभरा ज्या जाती आहेत तर अशा जाती कोणत्या आहेत, जसं विजय आहे,
किंवा अजून दुसऱ्या कुठल्या राजविजय वगैरे जर असेल, तर ते बियाणं तुम्हाला फक्त एकरी 20 ते 25 किलो एकरी विजयसारखं किंवा विजयसारख्या बारीक किंवा गावरान जाती कुठल्या असतील, तर एकरी 20 ते 25 किलो बियाणं वापरा. जॅकी सारखं बियाणं असेल तर ते 25 ते 30 किलो, फार फार तर 30 किलोही नाही सांगणार मी, एकरी 25 किलो वापरू शकता. दिग्विजय सारखं असेल तर 25 ते 30 किलो वापरा. काबुली किंवा त्याच्यापेक्षा मोठा जर असेल कोणता विशाल किंवा अजून कोणता मोठ्या दाण्याचा असेल तर ते 30 ते 35 किलो वापरा. पाक्टू असेल तर 30 तो पिकी विटू असेल तर 30-35 किलो. आणि एकदम मोठ्या दाण्याचा जो मोठा जाड दाणा असतो काबुलीचा, जो बाजारात आपण किराणा दुकानात घेतो, तो जर असेल तर एखाद्या वेळेस 35 ते 40 किलो सुद्धा आपल्याला बियाणं वापरावं लागू शकतं. पण मी पाहिलं बरेच शेतकरी जॅकी सुद्धा एकरी 40 किलो टाकतात. कशामुळं? की काही मरणार आहे, काही कटवर्म खाईल आणि मग कुठे त्याचं याच्यामध्ये हे गणित करू नका. हरभरा मरणारच नाही, हरभऱ्याला कटवर्म खाणार नाही, असं नियोजन आधी करायचं आणि बियाणं तेवढंच वापरायचं. आपलं जे बियाणं वाचेल, समजा तुम्ही 40 किलो टाकता एकरी 25च्या ऐवजी, तर 15 किलोच्या बियाण्यामध्ये तुमचा त्या सगळा खर्च तुमचा निघून जाऊ शकतो. आधी मरुदेसाठी किंवा कटवर्मसाठी सोडून द्यायचं आणि जास्त बियाणं टाकायचं, ही पद्धत योग्य नाही. त्याला कटवर्म लागणार नाही त्यासाठी रिहान्श लावा, मर लागणार नाही त्यासाठी ट्रायकोडर्मा लावा, ट्रायकोडर्माचा खतासोबत वापर करा, म्हणजे तुमचं युनिफॉर्म हरभरा राहील. ते एकरी बियाण्याचं प्रमाण जे आहे 20 पासून तर 40 किलो पर्यंत दाण्याच्या आकारावरून बारीक दाण्याचं एकरी कमी बियाणं, जाड दाण्याचं एकरी जास्त बियाणं असं आपल्याला पेरायचंय. पेरणी पद्धत आणि अंतर हे अत्यंत महत्वाचा विषय आहे. आम्ही अनेक प्रयोग केले, त्यामध्ये आम्हाला असं आढळलं की पारंपरिक जी पेरणी पद्धत आहे 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर किंवा 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट बाय 10 सेंटीमीटर या पद्धतीपेक्षा साधारणतः बीबीएफ पद्धत हिच्यामध्ये उत्पादन वाढते, सरीवरंबा पद्धतीमध्ये उत्पादन वाढते, जोडवळ पद्धतीमध्ये सुद्धा उत्पादन वाढते. त्यामुळे हरभऱ्याची पेरणी तुम्ही बीबीएफ पद्धतीनं करा किंवा सरीवरंबा पद्धतीनं करा किंवा जोडओळ पद्धतीनं करा. त्याच्यामध्ये तुमचं उत्पादन निश्चित वाढेल. याच्यामध्ये बियाणं सुद्धा वाचेल. पाऊस अवकाळी पडला तर त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला संरक्षण होईल आणि फवारणीला सोपं होईल. प्रकाश हवा त्या सगळ्या झाडांना लागेल, पाणी द्यायला सोपं होईल. असे अनेक फायदे याचे आहेत. त्यामुळं ह्या 3 पद्धती, एक तर बीबीएफ पद्धत आहे, 4 तासानंतर 5वा तास मोकळं सोडून तिथं सरी पडलेली आहे, किंवा 5 नंतर 6वं तास मोकळं सोडा, 4 नंतर 5वं किंवा 5 नंतर 6वं, आणि तिथं मोकळं सुटलेलं तास जे आहे तिथं तुम्ही मस्त आत खोल सरी पडू शकता. तिथे पाऊस जरी पडला तरी ते पाणी सरीत साचल, तुमचा हरभऱ्याला तिथे इजा होणार नाही. याच्यामध्ये 20% बियाण्याची बचत होईल. इथून फवारणीला पाणी द्यायला सगळं सोपं होईल. त्यानंतर इथून तुम्हाला सूर्यप्रकाश, याच्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहायला सुद्धा मदत होईल आणि बियाण्याची 20% बचत होईल. सोयाबीन पेरणी यंत्रानं शेवटचे 2 तास मोकळे सोडणे, बीबीएफ पद्धत आपण याच्याबद्दल अनेक वेळेस सांगितलेलं आहे. जी पेरणी करतो, समजा 7 फणाचं पेरणी यंत्र असेल तर शेवटचे 2 जे फण आहे ते बंद करायचे, ते मोकळे, आणि तिथे मग सरी पाडून घ्यायची. पेरणी झाल्यानंतर 20-25 दिवसात जरी पाडली तुम्ही तर चालेल, तिथं सरी पाडून घ्या. किंवा बीबीएफ पेरणी यंत्र जर असेल तर फारच उत्तम. तर हे बीबीएफ पद्धतीची पेरणी करा. याच्यात समजा तुमचं 7 फणाचं 4, 5, 6 किती आहे, 7 फणी आहे. तर याच्यात दुसरा एक अजून पर्याय असा आहे की शेवटचे 2 फण जर नाही ठेवले तुम्ही आणि मधलं फण जर ठेवलं 4 नंबरचं, 1, 2, 3 नंतर 4 नंबरचं जर रिकामं ठेवलं तर तुमचं तिथे बरोबर 3 आणि 3 6 नंतर 7वं तास मोकळं राहू शकतं. सरीवरंबा हे झालं बीबीएफ पद्धत. मग तुम्हाला जर बैल पेरणीनं, बैल तिफांना पेरायचं असेल तर 3 तास पेरा. नंतर येताना तुम्हाला एक मधलं तास जे ते रिकामं सोडायचं, म्हणजे 4 तास होतील. त्यानंतर जे रिकामं सुटलं तिथं सरी पाडून घ्यायची. त्यानंतर पुन्हा 4 तास होतील. 4 नंतर 1 5वं, किंवा ट्रॅक्टरनं पेरणी करायची आहे, 4 नंतर 1 5वं रिकामं सोडायचंय,
तर 5 फणाचं ट्रॅक्टर असेल तर त्यातलं मधलं तास मोकळं सोडायचं, दोन्ही बाजूच्या 2-2 तासानं पेरा. म्हणजे इकडून जाताना 2, तिकडून येताना 2, 4 नंतर एक 5वं मोकळं, 4 नंतर 5वं मोकळं. या पद्धतीनं तुमची पेरणी होऊ शकते. त्यानंतर सरी वरंबा पेरणी पद्धत. सरी वरंबा ही अत्यंत चांगली पद्धत आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी तर नक्कीच या सरी वरंबा पद्धतीचं टोकन पद्धतीनं हरभरा पेरावा. याच्यामध्ये सऱ्या पाडल्या जातात. साधारणतः 3 फुटाच्या सऱ्या असतात. या पद्धतीत 2 ओळीतील अंतर 2.5 ते 3 फूट ठेवून 2 झाडातील अंतर 6 ते 9 इंच. 2-3 पद्धती आहेत. तुम्हाला हरभऱ्याला जास्तीत जास्त फुटवे करू शकताय तुम्ही, तर तुम्ही साधारणतः 2 फुटाच्या सऱ्यामध्ये एक दाणा 6-6 किंवा 9-9 इंचावर लावू शकता. 2 किंवा 2.5 फुटाची जरी सरी केली तरी एकाच बाजूनं हरभरा सरीच्या लावू शकता. किंवा 3 फुटाची 3.5 फुटाची सरी जर केली तर सरीच्या दोन्ही बाजूला हरभऱ्याचं मध्ये बगाला लावायचं. एकदम खाली नाही, एकदम वर नाही. म्हणजे जास्त खाली लावलं तर पाणी देताना मुळं त्याचे पाण्यात राहतील, कुजून जातील, मग रोग वाढेल. जास्त वर लावलं तर ओलावा तिथपर्यंत पोहोचणार नाही. तर मध्ये साधारणतः सरी जी आहे त्याच्या मध्ये बगाला ज्याला म्हणतात, तर ते 2 फुटाच्या किंवा 2.5 फुटाच्या भारी जमिनीत, जास्त भारी जमीन असेल तर 2.5 फुटाच्या सऱ्या पाडा आणि एका बाजूने एका बगाला लावून द्या, खूप भारी जमीन असेल तर. जर मध्यम जमीन असेल तर मग 3 फुटाची सरी पाडा आणि त्याच्या दोन्ही बगाला दोन्ही बाजूनं लावा. तर हे झालं सरी वरंबा पेरणी पद्धत. पारंपरिक पेरणी पद्धत मी याची शिफारस करत नाही. 2 ओळींमध्ये 45 सेंटीमीटर अंतर ठेवतात. 60 सेंटीमीटर भारी जमीन ठेवल्यास हरकत नाही. 2 झाडातील अंतर 10 सेंटीमीटर ठेवा. आणि दुसरी जोड ओळ पद्धत ही अत्यंत फायद्याची पद्धत आहे. हिच्यामध्ये 2 ओळी पेरून तिसरी ओळ रिकामी, 2 ओळी पेरतात तिसरी ओळ रिकामी. हिच्यामध्ये खूप फायदे आहेत. बियाण्याची 30% ते 33% बचत होते. उत्पादनामध्ये जवळपास 25 ते 30% वाढ झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मिळतो, कीड नियंत्रण लवकर होते, पक्षी येऊन तिथे बसतात. त्यामुळे ही एक चांगली पद्धत आहे. ट्रॅक्टर किंवा बैल पेरणीनं आपण पेरू शकतो. खत किंवा याला कसं करणार तुम्ही, काय काय पद्धती आहे याची. ट्रॅक्टर किंवा बैल पेरणीने यंत्राने खत पेरून द्यावे. खत पेरून द्यायचं ट्रॅक्टर किंवा बैल पेरणी यंत्रानं. मग त्या रेघाट्या पडतात आणि त्या रेघाट्यामध्ये मजुराकडून तुम्ही लावू शकता किंवा ते आपले सीड डिबलिंग मशीन आले आहेत. सीड डिबलिंग मशीन जे नाही का, आपण प्लॅस्टिकच्या, आपण सोयाबीनच्या वेळेस त्याचे फोटो वगैरे पाहिले होते, तर त्या मशीननं सुद्धा तुम्ही मग लागवड करू शकता. ज्यांच्याकडे ठिबकची व्यवस्था आहे, समजा 4 फुटावर ठिबक आहे, तर मध्ये लॅटरलच्या दोन्ही बाजूनं साधारणतः 1-1 फूट बाजूनं दोन्ही बाजूनं तुम्ही लागवड करू शकता. आणि त्यानंतर हा मोठा पट्टा राहणार. पेरणी यंत्रानं सुद्धा तुम्ही पेरणी करू शकता जोडओळ पद्धतीनं. जोडओळ पद्धत अत्यंत फायद्याची, त्यामुळे जरा लक्ष देऊन बघा. आता बघा, जोडओळ ट्रॅक्टरनं पेरणी करताना समजा तुमचं 6 फणाचा पेरणी यंत्र आहे, 6 फण आहेत पेरणी यंत्राला. मग कसं करणार, पहिलं फण पेरायचं, दुसरं बंद करायचं, तिसरं चौथं पेरणार, 5वं बंद करायचं आणि हे 6वं. म्हणजे दुसरं आणि 5वं जे ओळ आहे किंवा फण आहेत हे बंद करायचे. त्यामुळं काय होईल, आता हे एक पेरलं गेलं, हे 2, हे एक, इकडून फिरून आलं की पुन्हा एक पेरलं जाईल. म्हणजे बरोबर 1 बंद 2 पेरले गेले, 1 बंद 2 पेरले गेले. तर 6 फणी जर पेरणी यंत्र असेल तर दुसरा आणि 5व्या नंबरचा फण बंद केला तर तुमचं बरोबर जोडओळ पद्धत होईल. किंवा 7 फणी जर पेरणी यंत्र असेल, तिथं मात्र थोडं आपल्याला तिथं बदल करावा लागेल. कसे बदल करायचे, 7 फण आहेत समजा, पहिला बंद करायचा, तिसरा बंद करायचा, 6वा बंद करायचा, 1 2 3 4 5 6, 7वा बंद करायचा, 1 3 आणि 7 हा बंद करायचा. पण मग काय करायचं, जे हा बंद केलेला फण आहे त्याच्यामधून पुन्हा बंद केलेलाच फण येईल. म्हणजे बंदवर बंद, हा पहिला झाला, हा इकडचा जो आहे हा पहिला झाला, बंद आहे, त्यानंतर 2 पेरले, पुन्हा बंद, पुन्हा 2 पेरले गेले, पुन्हा बंद. याच्यातून परत तास न्यायचं, बंद तासातून पुन्हा तास नेलं, म्हणजे 7 फणी पेरणी यंत्रानं सुद्धा तुम्ही जोडओळ पद्धतीनं पेरू शकता. आणि ही जोडओळ पद्धत अत्यंत फायद्याची, खूप चांगली आहे. तर जोडओळ पद्धतीनं तुम्ही पेरा, कारण याचे फायदे बियाणे व खतात 33% बचत होते. साधारणतः 33% बचत बियाण्यात आणि खतात होते.
फवारणी आणि पाणी देण्यास सोपं होतं, हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मिळतो, उत्पादनात 25 ते 30% वाढ या पद्धतीमुळे अपेक्षित आहे होते. आणि असं अनेक प्रयोगातून किंवा जे डेमॉन्स्ट्रेशन झाले त्याच्यामधून सिद्ध झालेले. त्यामुळं यापैकी मला तर वाटतं तुम्ही BBF न पेरणं किंवा सरीवरंबा किंवा जोडोळ पद्धत, त्यातल्या त्यात जर सगळ्यात चांगली जर म्हटली तर जोडोळ पद्धत आहे, त्यानंतर सरीवरंबा आहे, त्यानंतर BBF पद्धत आहे. आणि नाहीच काही तर मग आपलं पारंपरिक जे आहे ते चालू द्या. हरभऱ्यामध्ये तणनाशकाचा वापर, मी कुठलंही हरभऱ्यात तणनाशक शिफारस करत नाही. पण अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न येतात, त्यामुळे जे शिफारसीत आहे ते फक्त मी त्याची माहिती तुम्हाला सांगतो. मी त्याची शिफारस करत नाही, कारण हरभऱ्यामध्ये ओलावा नसल्यामुळं किंवा जमिनीत पाहिजे पुरेसा ओलावा नसल्यामुळं तिथे तणनाशकाचे पाहिजे तेवढे परिणाम चांगले मिळत नाही. पण एक माहिती असावी म्हणून तुम्हाला तणनाशकाबद्दल माहिती सांगतो. उगवणीपूर्वीच तणाचा बंदोबस्त फक्त तणाच्या बियासाठी तुम्ही वापरू शकता. जमिनीत जर चांगला ओलावा असेल, म्हणजे पाणी देऊन जर तुम्ही हे तणनाशक वापरलं तर थोडेसे रिझल्ट तुम्हाला तिथं बऱ्यापैकी येतील. पण एकदम कोरड्यात जर वापरलं तर मला वाटत नाही की त्याचे रिझल्ट येतील. 100 पैकी 50-60 शेतकरी त्याचा रिझल्ट येत नाही असं त्यांच्या कंप्लेंट आहे. त्यामुळे मी त्याची शिफारस करत नाही. पण खूप शेतकऱ्यांचे प्रश्न येतात त्यामुळे मी ते सांगतोय. सुमीमॅक्स 100 मिली प्रति एकर पेरणीनंतर 48 तासाच्या आत जमिनीत ओलावा असताना तुमच्या अनुभवानुसार वापरू शकता. मी शिफारस करत नाही. सुमीमॅक्स 100 मिली किंवा पेंडेमिथॅलिन, मग ते रॅलीचं असेल तर पनिडा ग्रँड आहे, UPLचं डोस सुपर आहे किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा BASFचं, हे 700 मिली प्रति एकर पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आत तुम्ही जमिनीत चांगला ओलावा असेल तर हे वापरू शकता. परत सांगतो, मी शिफारस तणनाशकाची हरभऱ्यामध्ये करत नाही. खत व्यवस्थापन हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. हरभरा म्हणजे DAP असा फॉर्म्युला ठरलेला आहे. पण आपल्याला इतर पर्याय किंवा कोणत्या जमिनीमध्ये किंवा हरभऱ्याची वाढ कुठं कशी होते त्याच्यानुसार आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यासाठी खतामध्ये बघा, हरभऱ्याच्या मुळावर गाठी असतात, त्यामुळे पिकाला नत्राची कमी आवश्यकता असते. तरी आपण आपली जमीन सुपीकता व हरभऱ्याची वाढ कशी होते यावरून खताच्या ग्रेडची निवड करून पेरणीसोबत कोणतेही एक खत एकरी 1 ते 1.5 बॅग द्यावे. हरभऱ्याला पेरणीनंतर नत्र म्हणजे युरिया देऊ नये, त्यामुळे अवास्तव वाढ होते. बहुतांश जमिनीमध्ये नत्र, सोयाबीन पेरतो आपण, नंतर हरभरा पेरतो, अशा जमिनीमध्ये नत्र भरपूर आहे आणि हरभऱ्याच्या मुळावर गाठी असतात, त्यामुळे त्याला लागणारं नत्र ते स्वतः तयार करते. त्यामुळे पेरणीनंतर नत्राची गरज नसते, युरियाची गरज नसते. आता कोणत्या जमिनीत किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये कोणतं खत वापरायचं? हलकी जमीन किंवा त्या जमिनीत कमी वाढ होत असेल, सोयाबीन आणि हरभऱ्याची कमी वाढ होत असेल तर 20-20-013 किंवा 24-24-08 यापैकी एक खत एकरी 1 ते 1.5 बॅग वापरू शकता तुम्ही. याच्यासोबत तुम्ही ट्रायकोडर्मा सुद्धा टाकू शकता. P बूस्ट DX आणि K लिफ्ट DX हे सुद्धा अर्धा किलो टाकू शकता. मध्यम जमीन असेल किंवा मध्यम वाढ हरभऱ्याची होत असेल तर DAP किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 किंवा 10-26-26 यापैकी कोणतंही एक खत एकरी 1 ते 1.5 बॅग तुम्ही मध्यम जमिनीत किंवा मध्यम वाढ हरभऱ्याची होत असेल अशा जमिनीत वापरू शकता. त्यानंतर भारी जमीन आणि जास्त वाढ होणाऱ्या जमिनीत फक्त सिंगल सुपर फॉस्फेट जरी तुम्ही वापरलं तरी चालतं. फक्त सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 2 ते 3 बॅग. आणि याच्या सोबत अत्यंत महत्वाचं आहे, सोबत एकरी 5 ते 10 किलो रायझर-जी. आज आपण प्रश्न घेणार नाही कारण आपला तसाच वेळ झालाय, 8 वाजत आले, अजून आपलं ज्वारी आणि हे करडई बाकी आहे, त्यामुळे प्रश्नाचा व्हिडिओ आपण उद्या घेऊ. तर सोबत एकरी 5 ते 10 किलो रायझर-जी आणि याच्यासोबत ट्रायकोबूस्ट DX अर्धा किलो, P बूस्ट DX अर्धा किलो आणि K लिफ्ट DX अर्धा किलो हे तीनही द्या. जो शेतकरी 2 पैसे खर्च करू शकतो, ज्याला चांगलं उत्पादन पाहिजे, अशा शेतकऱ्यांनी रायझर-जी 5 ते 10 किलो, ट्रायकोबूस्ट DX अर्धा किलो, P बूस्ट DX अर्धा किलो आणि K लिफ्ट DX अर्धा किलो हे जर आपल्या हरभऱ्याला दिलं तर तुमचा हरभरा इतरांपेक्षा खूप चांगला जोमानं वाढेल, मर रोग कमी येईल, उत्पादनात तुमच्या निश्चित वाढ होईल. हे खतातच मिक्स करून द्यायचं. हे P बूस्ट, ट्रायकोडर्मा आणि K लिफ्ट रायझर मध्ये टाकून द्या, त्याला चांगलं मिक्स करून घ्या आणि रायझर हे खतासोबत टाकून द्या.
तर हे झालं खत व्यवस्थापन. आता कीड आणि रोग व्यवस्थापन आता आपण बघणार नाही, कारण कीड रोगाला वेळ आहे. याच्यामध्ये फक्त कटवर्मचं मी सांगितलं, बीज प्रक्रिया करा रिहाशी खतासोबत किंवा रेतीत मिसळून किस्ता जीआर. समजा तुम्हाला बीज प्रक्रिया करणं रिस्की वाटतं किंवा नाही करायचं आणि जर कटवर्म आला तर मग काय करायचं, तर मग कटवर्म आला तर किस्ता जीआर जे आपलं कार्टाप हायड्रोक्लोराईड एकरी 5 किलो रेतीमध्ये किंवा मातीमध्ये खतासोबत मिसळून तुम्ही टाकू शकता. ही कटवर्म अळी आहे आणि हे कट केलेले रोपटे आहेत. तणनाशकाचा वापर जमिनीत ओलावा असताना करा. बियाणे बीज प्रक्रिया करणे गरजेचं आहे. शिफारसीनुसार एकरी बियाण्याचा वापर करा. आनुवंशिक शुद्धता असलेले बियाणे बूस्टर बियाणे जर मिळालं तर नक्की घ्या.